10-15 लाखाचा आम्हाला एकदमच असा शॉट बसला की आम्ही एकदम कर्जात आलो. तर तुम्ही 6 महिन्यापासून मला फॉलो करताय असं? आम्ही बरेच दिवस, मी आणि माझे मिस्टर, रात्रीच्या टाइमला थोडासा टाइम भेटेल त्यावेळेला आम्ही तुमचे सेशन्स कधी अटेंड नाही केले, पण युट्यूबवर आम्ही तुमचं म्हणजे कसं असतं ना, खरं खोटं काय पाहावं तरी विटनेसेस वगैरे, मग त्याच्यानंतर आम्हाला खूप खात्री वाटली, नाही म्हणजे तुमच्याशी आमचं इंटरॅक्शन व्हायलाच पाहिजे. ओके. मग आम्हाला दोघांना एकत्र टाइम भेटत नसल्यामुळे त्यांनी मला मोटिवेट केले की तू तरी बघ, मला ड्युटीमुळे होत नाही वगैरे. मग त्या दिवशी संडेला मी सुट्टी घेऊन तुमचं सेशन मी अटेंड केलंच. मी जवळ 6 महिने खूप हे करते, आम्ही दोघं हे करतोय की काहीतरी करून तुमचा एकतरी सेशन आम्हाला भेटावा म्हणून. आणि हम्म. तो भेटला आम्हाला. तुमच्यासारखे मेंटर्स आम्हाला भेटले की ते स्टॅबिलिटी आणतात. पहिल्यांदा आपल्या स्ट्रेसफुल स्टॅबिलिटी आली ना की माणूस 1 रुपया सुद्धा फेडायला आनंदाने फेडणार ना. मग 10 लाख फेडायला तर त्याला अवधी नाही लागणार, जरी लागलं तरी तो आनंदातच फेडणार तो. कारण त्याला माहितीये की पुढचे दिवस 10 लाख जो फेडणार आहे तेवढे 10 लाख कमवण्याची पण त्याच्यामध्ये ती कुवत येणार आहे. हे चालेल. मला ते इन्स्पायर झालं त्याच्यावर, ह्याच्यावर मी डीप विचार केला. ग्रेट, थँक्यू. माझं नाव अश्विनी घोडके. मी प्रोफेशनली स्टाफ नर्स आहे आणि सोलापूर या जिल्ह्यातून मी सांगतेय की ज्या वेळेला सरांशी माझं बोलणं झालं त्यावेळेला मी खूप बर्डन मध्ये होते आणि कर्जाचं ओझं अवतीभोवती हे दिसतच होतं. पण ज्यावेळेला सरांशी इंटरॅक्शन झालं, जेव्हा मी माझे सगळे इन्व्हेस्टमेंट किती आहेत किंवा लायबिलिटीज किती आहेत ह्या सगळ्या गोष्टींचे मी ज्यावेळेला त्यांना शेअरिंग केलं आणि त्यातनं ज्यावेळेला त्यांच्याकडून मला एक हे भेटलं, एक ज्योत मिळाली की तुम्ही एक एनपीएस मधून एक 1% जरी असेल तर ती सुरुवात आहे. हे ज्यावेळेला मला क्लिक झालं त्यावेळेला मला वाटलं की नाही, अजूनही आपल्याकडे होप्स आहेत आणि यातनं मी बाहेर पडू शकते. कारण की होम लोन, खरंच हा बेसिक होम लोन, मी एवढाच विचार केला की त्यातनं नील व्हायचं होम लोन मधून आणि मिस्टरांना नील करायचं, नंतर माझं बघायचं. पण ह्याच्यातून एक कळालं की त्या 1%नी कशी सुरुवात होऊ शकते आणि मी काही दिवसातच नील होऊ शकते. हे एक मला आता एक प्रॉपर ज्योत मिळाली मला. आणि रिअली आय एम थँकफुल टू यू सर की मी ह्याचा विचारच नाही केला आणि सुकन्यामध्ये मी विनाकारण माझी इन्व्हेस्टमेंट अडकलेली आहे की जे रनिंग मध्येही नाहीये आणि विनाकारण ते अडकलेलं आहे. आणि तिथं मी रिक्वेस्ट केली ते ठीक आहे ना, 50% जरी भेटलं तर ते माझ्या कामी आहे. पण मी आतापर्यंत विचार करत होते की कोण देणार मला. पण एक रिक्वेस्ट हा शब्द तुम्ही वापरलात, त्या रिक्वेस्टवर बऱ्याच काही गोष्टी घडू शकतात हेही लक्षात आलं. मग कॉलच्या आधी कसं वाटत होतं आणि आता कसं वाटतंय? जस्ट शेअर युअर एक्सपिरियन्स. कॉलच्या आधी सर तुम्ही माझा चेहरा पाहिलात त्यावेळेला मी कशी होते ना, आता मी तुमच्याशी बोलले तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. मला एक होप मिळालं की नाही, मी यातनं होऊ शकते बाहेर. आणि ज्यावेळेला तुम्ही एक शब्द वापरलात की आम्ही दोघं पण क्वालिफाईड आहोत, कॉन्फिडन्स ठेवा आणि दुसऱ्यांनाही आम्ही सांगू शकतो. तर एक मला, हो ठीक आहे, मला बिझनेसचं थोडं नॉलेज आहे, स्टॉक मार्केटचंही नॉलेज आहे, तर का म्हणजे मी ह्यातनं एक प्रॉपर नॉलेज घेऊन जर मी ह्याच्यातनं बाहेर आले तर जो माझ्या समोर एक 2,50,00,000 हे आहे येणाऱ्या दिवसांमध्ये, तर त्याच्या अभावही मी जाऊ शकते या प्रॉपर नॉलेजने. आणि जे तुम्ही म्हटलात की एनर्जी आणि टाइम इन्व्हेस्टमेंट माझी प्रॉपर, त्याचं थोडंसं मला तिथं हे करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल, जसं विस्तवावर पाय म्हणतात. तर खरंच आज मी विस्तवावर पाय ठेवलं तर उद्या बर्फाच्या पाण्यावर पाय ठेवायला मला वेळ नाही लागणार. वा. वा. एक शांततेची जिंदगी जगू शकेल ना मी. ग्रेट, ग्रेट, थँक. निदान माझ्या रिटायरमेंटच्या, म्हणजे माझा टार्गेट होता की 10 वर्षात मला पूर्ण करायचं हे. आणि उरलेले माझे जे रिटायरमेंटचा टाइम आहे 5 वर्ष, त्याच्या आधी समजा 5 वर्षातच मी नील झाले तर मी व्हॉलेंटिअरली रिझाईन घेऊन मी माझी जिंदगी म्हणजे हे राहू शकेन ना, सुखाने राहू शकेन, लेकरांचं भवितव्य पाहू शकेन, त्यांच्याकडे प्रॉपर लक्ष देऊ शकेन मी. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार जे तुमच्यासारखे फसलेले आहात, त्या लोकांना काय एक मेसेज द्याल मी या? एवढं मेसेज देईन की मी घाबरत होते, कॉल्स येतात लिगली तुमच्यावर, आम्ही कारवाई करू, हे करू. पण जितके लिगली कारवाई करणारे तितके आपल्याला मेंटर्स पण आहेत जे तुम्हाला सजेशन्स देणारे आहेत, मार्ग काढणारे आहेत. तर तुम्ही त्यांचा प्रॉपर नॉलेज घेऊन त्यांच्यासमोर तुम्ही मन मोकळे सांगा की तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे. आणि ऑन द स्पॉट जर सरांनी जर मला ऑन द स्पॉट जर हे सोल्युशन दिलेलं आहे तर विदिन अ सेकंड ते, तुमच्याकडे लायबिलिटीज असो किंवा नसो, पण जर तुमच्याकडे काही ना काहीतरी असं भेटेल की ते मेंटॉरच्या तोंडून निघेल आणि ते एक पॉझिटिव्ह एनर्जी बनेल आणि त्यातनं ते बाहेर पडतील, तर
प्रत्येक रात्रीला जसा दिवस आहे तसं प्रत्येक अडचणीला एक सोल्युशन आहे, हे एक मला लक्षात आलं. थँक्यू व्हेरी मच. आय तर होप. सर्व काळ रात्र नाही राहणार आहे. उजेड हा येणारच आहे. येस येस, पक्का पक्का येणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जेन्युअनली एक चांगला फीडबॅक दिल्यामुळे आणि लोकांना इन्स्पायर केल्यामुळे. आय रिअली अप्रिशिएट फॉर युअर थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.